नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज पुन्हा एकदा तुमच्या आवडीची मालिका म्हणजेच ठरलं तर मग या मालिकेचा एक नवीन एपिसोड घेऊन तुमच्यासाठी आलेले आहे। आजचा एपिसोड कालसारखाच असणार आहे। कालच या एपिसोडने आपली उत्सुकता वाढवलेली होती। उद्या काय होणार ही उत्सुकता तुम्हाला काल लागलेली होती आणि म्हणूनच आपण लवकरात लवकर आजचा हा एपिसोड घेऊन आलेलो आहोत। तर बघा, अगदीच सिरियल सुरू झाल्यापासून एकच चर्चेचा विषय आहे, तो म्हणजे महिपत आणि साक्षीनं केलेलं खून प्रकरण आणि त्यामध्ये अडकलेले आहे आपले मधुकर म्हणजेच मधुभाऊ। तर आता ह्या केसला एक नवीन वळण येणार आहे आणि त्यासाठी अगदी काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहे। तर आता कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की अर्जुनच्या हाताला असा काहीतरी पुरावा लागलेला आहे ज्याने सगळं काही चित्रच बदलून जाणार आहे। तर तेच नेमकं काय झालेलं आहे हे आपण पाहूया। तर बघा, एपिसोडच्या सुरुवातीलाच आपल्यासमोर कोर्टाचं चित्र समोर आलेलं आहे, कारण कालही आपण कोर्टातच होतो। तर बघा, आज साक्षीला विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्या प्रश्नांची उत्तरं तिने फिरवाफिरवी करून देण्याचा प्रयत्न केला असला तरीही अर्जुनच्या हाती मात्र पुरावे असल्यामुळे तिचं फारसं काहीही चाललेलं नाही। आजही तसंच काहीसं होताना आपल्याला पाहायला मिळतं। अर्जुन पुन्हा एकदा साक्षीला काही प्रश्न विचारण्यासाठी बोलवतो। आता साक्षी जेव्हा पुढे येते तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की साक्षी, तुमचं राहणीमान अगदी सिंपल आणि छान आहे, मलाही ते खूप आवडतं। तुमची अगदी सिंपल ज्वेलरी वगैरे असते, हे सगळं काही एकदम छान आहे, असं सगळं काही बोलत असतो। आता हे जेव्हा तो विचारत असतो तेव्हा साक्षीची वकील म्हणजे जी देशमुख मॅडम आहे तिच्या मनामध्ये भलतच चालू आहे। अर्जुन असे प्रश्न विचारत आहे म्हणजे नक्कीच याच्या मागे त्याचा काहीतरी हेतू आहे, उगाचच तो असं काहीही विचारणार नाही असं ती बरोबर ओळखते। आणि जेव्हा अर्जुन अशा पद्धतीचे प्रश्न विचारत असतो तेव्हा तिथे उपस्थित व्यक्ती देखील भ्रमात पडलेली आहे की हा असे प्रश्न का विचारत आहे आणि साक्षीला देखील ते थोडंसं विचित्र वाटतं। म्हणून साक्षी म्हणते की तुम्ही असे मला प्रश्न विचारू शकत नाही किंवा माझं दिसणं, माझं राहणं यावर तुम्ही काहीही बोलू शकत नाही। तर त्यावर मात्र आता अर्जुन लगेच म्हणतो की हे बघा, तुम्ही कशा राहता, तुम्ही काय घालतात याबद्दल मला काहीही घेणं देणं नाही, पण याचा संबंध आपल्या केसशी आहे म्हणूनच मी हे सगळं काही विचारत आहे। आणि त्याला जज साहेब देखील परवानगी देतात। आता पुढे अर्जुन म्हणतो की तुम्ही अगदी छोटासा नेकलेस का होईना तुमच्या गळ्यामध्ये नक्कीच घातलेला असेल। आता हा नेकलेस खरंच साक्षीने घातला आहे की नाही हे देखील या ठिकाणी अर्जुनला माहीत नव्हतं, सायलीला देखील माहीत नाही, पण एक अंदाज म्हणून त्यांनी फक्त हे सांगितलेलं आहे। कारण कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की अर्जुन एक वेगळा वेश परिधान करून साक्षीच्या घरी गेलेला असतो जेव्हा तिच्या आईचं श्राद्ध असतं आणि त्या ठिकाणी तो तिला सांगतो की तुझ्या आईची एखादी भेटवस्तू घाल म्हणून। आणि त्या अंदाजावरून त्याने असा अंदाज बांधला आहे की साक्षीने नक्कीच ती चेन गळ्यामध्ये घातलेली असेल। आणि आता जेव्हा साक्षी तिची चेन दाखवायला नकार देते तेव्हा जज साहेब म्हणतात की नाही, तुम्ही जर काही घातलं असेल तर ते तुम्हाला दाखवणं भाग आहे, त्यामध्ये गैर काहीही नाही। आता जज साहेब म्हटल्यावर साक्षीला ते दाखवावंच लागेल। तर साक्षी हळूच आपली ती गळ्यातली जी चेन आहे ती बाहेर काढते आणि ते पेंडंट जे असतं त्यावरती बोट ठेवते, फक्त चेन दाखवते। आता अर्जुन म्हणतो की ते जे पेंडंटवर तुम्ही बोट ठेवलेलं आहे ना ते देखील तुम्ही बाजूला करा, म्हणजे मला चेन व्यवस्थित बघता येईल। आणि मग काय, तर तिला ते पेंडंटवरचं जे बोट आहे ते बाजूला करावं लागतं। आणि समोर काय दिसतं तर बघा, आता सायलीला जे अर्ध तुटलेलं पेंडंट सापडलेलं असतं तेच बरोबर साक्षीच्या गळ्यामध्ये असतं, तेही तुटलेलं। एस आकाराचं पेंडंट असतं, अर्ध सायलीकडे असतं आणि अर्ध साक्षीच्या गळ्यामध्ये असतं, जे की आता अर्जुनकडे ते पुरावा म्हणून आहे। आता अर्जुन लगेचच हातामध्ये जे पेंडंटचा तुकडा आहे तो घेतो आणि बरोबर साक्षीने घातलेल्या चेनच्या पेंडंटला जोडून पाहतो। आता या ठिकाणी जे काही घडलेलं आहे किंवा जे आपल्यासमोर दिसत आहे ते अतिशय आनंद देणारं ठरणार आहे, कारण ते पेंडंट बरोबर मॅच झालेलं आहे। आता हे झाल्यानंतर जी साक्षीची वकील असते म्हणजेच देशमुख मॅडम जे असतात त्यांना देखील प्रचंड धक्का बसलेला आहे की हे असं कसं होऊ शकतं। महिपतलाही इकडे टेन्शन आलेलं आहे, प्रिया आणि नागराज देखील थोडीशी टेन्शनमध्ये दिसत आहे, पण आपली सायली मात्र जाम खुश दिसत आहे, कारण तिच्या आता बरोबर लक्षात आलं आहे की आता आपले मधुभाऊ जे आहे ते सुटणार आहे आणि साक्षीचा जो काही प्लॅन होता तो या ठिकाणी फसलेला आहे असं तिला 100% वाटत असतं। आता अर्जुन जज साहेबांना सांगतो की बघा, आता काही दिवसांपूर्वी साक्षी म्हणाली होती की मी त्या आश्रमामध्ये कधी गेलेच नव्हते,
पण आपल्याकडे तसे पुरावे होते की त्या ठिकाणी साक्षी आढळून आली होती. आपल्याकडे एक व्हिजिटिंग कार्ड देखील सापडलेलं होतं जे की साक्षीचंच होतं, हे देखील मी कोर्टामध्ये सिद्ध केलेलं आहे. आता हे पेंडंट देखील मला त्या पुराव्यांमध्ये सापडलेलं आहे जे की आश्रमामध्ये मिळाले होते. आणि आता तुम्ही असं म्हणू शकत नाही की साक्षी त्या ठिकाणी हजर नव्हती. आता हे ऐकल्यानंतर जज साहेब काही बोलणार त्या आतच साक्षीची वकील म्हणजेच देशमुख मॅडम उठतात आणि म्हणतात की चला, तुमच्या म्हणण्यासाठी मी मान्य करते की साक्षी कधीतरी त्या आश्रमात गेलीही असेल. तिच्या वडिलांसोबत ती एकदा बघायला गेलेली होती. पण हे आपण म्हणू शकत नाही की हे पेंडंट तिचंच आहे, कारण असे हजारो लाखो पेंडंट बाजारामध्ये उपलब्ध असतात आणि हे तिचंच आहे हे कशावरून तुम्ही सांगू शकतात. तर त्यावर लगेचच अर्जुन म्हणतो की याचा देखील पुरावा माझ्याकडे आहे. हे जे पेंडंट आहे ते चांदेकर ज्वेलर्सने बनवलेलं होतं आणि मी त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता मला हे पुरावे देखील मिळालेले आहे की चांदेकर ज्वेलर्सच्या ठिकाणीच 8 ऑगस्ट 1995 रोजी हे पेंडंट बनवण्यात आलं होतं आणि हे जे बनवलं होतं ते कालिंदी यांनी बनवलं होतं. आता कालिंदी कोण आहे असा प्रश्न साक्षीला विचारण्यात येतो. तेव्हा साक्षी म्हणते की कालिंदी माझी आई आहे आणि 8 ऑगस्टला माझा वाढदिवस असतो आणि माझ्या आईने माझ्यासाठी हे गिफ्ट दिलेलं होतं. पण ही चेन किंवा हे पेंडंट माझंच आहे असं मात्र ती या ठिकाणी मान्य करत नाही. पण आतून मात्र आता ती प्रचंड घाबरलेली आहे, कारण सत्य तिने कितीही लपवलं तरीही तिलाही ठाऊक आहे की हे पेंडंट आपलंच आहे आणि आपण त्या आश्रमात गेलो होतो आणि खूनही आपणच केलेला आहे हे सगळं तिला ठाऊक आहे. पण आता ते मात्र त्यांना सिद्ध करायचं नाही. यावर देशमुख मॅडमने भरपूर सावरासावर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण जज साहेबांनी त्याला पसंती दिलेली नाही. त्यांनी देखील कबूल केलेलं आहे की हे जे काही पुरावे आपण पाहिले आहे त्यावरून एक गोष्ट सिद्ध होते की साक्षी कदाचित त्या ठिकाणी उपस्थित असेल. हे सगळं काही जज साहेबांनी अशा पद्धतीने मान्य केलेलं असलं तरीही साक्षीनेच खून केलेला आहे हे यावरून तरी अजून सिद्ध होत नाही. यासाठी आपल्याला अजून पुरावे लागतील असं जज साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी ती जी केस होती त्या ठिकाणी थांबलेली आहे आणि पुढची तारीख आता आपल्याला देण्यात आलेली आहे. तर असं सगळं काही चित्र आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आता सगळेजण त्या ठिकाणाहून हळूहळू निघून जातात. आता उरतात फक्त सायली, अर्जुन, मधुभाऊ, प्रिया, नागराज आणि रविराज. आता रविराज लगेचच अर्जुनकडे येतो आणि अर्जुनला म्हणतो की ज्युनियर, खरंच तू आज खूप कमाल केलीस, पण एक गोष्ट सांगतो की ह्या पुराव्यांवरून साक्षीने खून केलेला आहे हे सिद्ध होत नाही, कारण मधुभाऊंनी खून केलेला आहे हे आपल्या तन्वीने पाहिलेलं आहे आणि तो खूप मोठा पुरावा आहे. तरीही तू तुझे प्रयत्न चालू ठेव, नक्कीच तुझ्या हाताला यश येईल असं म्हणून तो त्या ठिकाणाहून निघून जातो. त्यानंतर मधुभाऊ अर्जुनचे खूप आभार मानतात. तुम्ही जे काही केलं आहे ते खूप माझ्यासाठी लाखो मोलाचं आहे असं ते म्हणतात आणि अर्जुनचे ते आभारही मानतात. नंतर ते कोर्टाच्या बाहेर येतात आणि पोलिसांची, अर्जुन, सायलीची चर्चा चालू असते की आपण ही केस लढण्यासाठी कधी कधी खोट्याचा आधार घेतलेला आहे आणि मला ते मान्य नाही असं अर्जुन म्हणत असतो. तर त्यावेळेस ते पोलीस इन्स्पेक्टर जे असतात ते म्हणतात की लाखो लोकांना आज मी चुकीच्या कामासाठी खोटं बोलताना पाहिलेलं आहे, पण तुम्ही जे काही करत आहात ते चांगल्यासाठी करत आहात, त्यामुळे यामध्ये गैर काहीही नाही असं म्हणत असतानाच आपला एपिसोड या ठिकाणी संपलेला आहे. आता उद्याच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे हे पाहणं देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे. प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे की नेमकं ही केस कोण जिंकणार. आता आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की सायलीच ही केस जिंकणार आहे, पण तरीही ते जिंकण्यासाठी आपल्याला अजून किती एपिसोड पाहावे लागणार आहे, किती मजेशीर गोष्टी पाहाव्या लागणार आहे, हेच खऱ्या अर्थाने महत्त्वाचं ठरणार आहे. तर पुढचा एपिसोड बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबतच उद्या देशमुख मॅडमने प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे जेणेकरून अर्जुनचा आत्मविश्वास कमी पडेल. तर मग तिच्या कॉन्फरन्सचा काही अर्जुनवर परिणाम होतो का, सकारात्मक होतो की नकारात्मक होतो, सायली कशा पद्धतीने साथ देते, हे सगळं काही आपल्याला उद्या पाहायचं आहे. त्यामुळे नक्कीच बेल बटन देखील प्रेस करून ठेवा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसोबत. धन्यवाद.